महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद रायगडच्या वतीने जिल्ह्यातील उल्लेखनीय कामगिरी करणारे 15 शिक्षक, 16 शिक्षिका आणि 14 शाळांचा सन्मान करण्यात आला। तसेच परिषदेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले। शिक्षक परिषदेचे संस्थापक आमदार संजय केळकर आणि परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पेण येथील रविराज फार्म इथे पार पडला। यावेळी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार संजय केळकर यांनी यावेळी दिले। आजच्या इंटरनेटच्या युगात पालक त्यांच्या कामात गुंतलेले आहेत, त्यामुळे पिढी घडवणाऱ्या शिक्षकांचे काम वाढले आहे, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी यावेळी केले। रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निलिमा पाटील, भाजप युवा नेते वैकुंठ पाटील यांनीही शिक्षकांच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। यावेळी जिल्हाभरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघटनेचे जिल्हाध्यक्ष उदय गायकवाड यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या उपक्रमाची माहिती दिली। हा पिढी घडवणारा जो शिक्षक आहे त्याचं काम जे ते फार वाढलेलं आहे आणि पुढच्या काळात आणखी होणार आहे, कारण की या सगळ्या इंटरनेटच्या काळामध्ये या पिढीला संस्कार, या पिढीला घडवण्याचं काम, कारण की त्याचे पालक देखील नोकरी आणि व्यवसाय करणारे, नवरा बायको देखील आपल्या दिवसभर त्यांना राबायला लागतं। मग यांच्यावर संस्कार कोण करणार, घडवणार कोण, यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन होणार, याला प्रबोधन कसं होणार, आणि म्हणून हे आदर्श शिक्षकांचं विशेष महत्त्व आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी किरण बांधणकर, पेण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।